जोशी लागला होता म्हणायला धन्या मुंशीदाला त्या बघ मात्र टायमाला धन्या मुंशीदाला बोलवलं त्या वेळेला तुझं वालू करून भेंडाळले काठी उतरण जेवायला बसू बाबा जसं म्हणल्या बरोबर त्या टायमाला काठी उतरली एकमेक वालगी लागली होती मात्र एकमेकाकडे बोलायला ते बघायला त्या जाग्याला अरे म्हणली गाडग्यातली खिराता कुणाला पुरायची सगळी जर जेवायला बसली असं करा तुम्हाला जरा भुकायला लागले तुम्ही आधी का आधी काय मागलेला तरी अहो पण सगळ्यांनी ते गाडग्याकडे बघितलं त्यात काय दिसना आणि आपण बघितली तर 600-500 जण ती कसं पुरायचं अरे धन्य मुंशीदा लागली एक जण खवळायला असला भंडारा धरलायस कशी आला होय का भंडारा धरताना चांगल्या सुपारीचा तरी धरायचा ठरावात कृष्णाला सांगायचं होतं का? आणि इथे जेवणा पिवण्या सुई व्हायला पाहिजे कृष्णाला सांगितलं काय करायचं पर्याय म्हणून मात्र विचार केला मनाला लागली होती बोलायला त्या जाग्याला. विचार केला मनाला वालगी मात्र बसलं जेवायला मुंशीद बाबा बोलतो धन्य मुंशीद बाबा पिंगळा जोशी आला एवढ्या काठाई मारतोय गा एवढ्या का वेळ दगा धनी आमग सावाची दाला धनी आमग सीदाला उलायाला दिला लागले सगायाला या लागले किती असतील गा तेवढं तुझं की गावाल गे गा तेवढं तुझं हे वाल गे गा जेव्हा याला गे गा बसावं गा जेव्हा याला या बसावं मेंढीचा मेंढका विचार केला मनाला पिंगळ्या दिवशी काय म्हणता मुंशीदाला त्या बघ मात्र ना मला पिंगळा जोशीने विचार केला म्हणाला जेवायला मात्र बसू तुझं वालके म्हणल्या बरोबर पटापटा सगळ्यांनी मात्र ढोल काढलं उरायचं नाही आपल्याला म्हणून गडबडीनं ढोल काढलं आणि जेवायला पंगत पडली जशी पंगत पडली ह्या कडसनं त्या कडेपर्यंत त्या टायमाला लागली होती मात्र करणी करा त्या जाग्याला एवढ्यात मात्र पिंगळा दिवशी म्हणतो मग सीताला वाढायचं कुणी कुणाला मी एकटा आहे तेव्हा वाढपी 4 उठीव घेऊन मला मला काय म्हणलं, तुझ्यातली 4 उठीव ती मागणं बघ आपल्याला काही भुका लागली आणि मागणे उरायचं बी नाही काय हातावर आलं तर घेतो पण आधी बसतो म्हणून मात्र लागली होती बोलायला त्या जाग्याला आणि असं म्हणल्याबरोबर
दांडगाव्यानं मग शिद्यानं 5 गडी उठवलं वाढायला. त्या मग मात्र टायमाला 5 गडी मात्र उठलं वाढायला जेवाय खायला पत्रावळी लागली ती पात टाकायला त्या वेळेला जसे त्या 5 पत्रावळ्या बघितल्या पर ताकद घेतली बरोबर देवाच्या करणीला अंत नाही बाबा. काग भरून पत्रावळ्या झाल्या आणि सगळ्या वालग्यासनी पत्रावळ्या टाकल्या. जसं मात्र पत्रावळ्या टाकत पुढे जाईल तसं जेवढ्या टाकल्या तेवढ्या होते तशी आणि ताकद एकमेकाच्या तोंडाने बघायला लागली. अरे पिंगळा दिवशी आहे पण भानामती जगड आहे. एकतर भानगड आहे मगाशी 5 होत्या आणि आता म्हणला तसं आता टाकलं म्हणलं तसं. टाकील तशा 350 पुरल्या. पूर्ण मात्र उरल्या त्या टायमाला विचार केला मनाला लागली होती मात्र काय करायचं त्या वेळेला तसंच बाबा दुरानं टाकलं गाडग्यावली त्या चुलीवली खिरीचं गाडगा घ्यायचं आणि पत्रावली तसंच पालत घालायचं. पालत घालायचं ना मात्र पडल्याच्या पालत घालायचं असं करत करत जेवण आणि सगळ्या बघा वाल्या. जसं मात्र सर्व भात आमटी मात्र खीर वाढून झाली आणि वाढून मात्र जेवढी होती तशी जेवढी गाडग्यात खीर शिल्लक राहिली त्या बघ मात्र टायमाला सगळी लागली होती एकामेकाकडे बघायला काय करतील काय भावनामध्ये आहे मात्र या देवा बशी आला गेला. अरे पिंगळा दिवशी नसून कोणतरी भानामती दिसतो या होय गोंद्या दिसतो या आयला काय तर भानगडा गोंधू बाबा दिसतो काय खरा बाबा काय नाही अरे 3.5 वालग्यासनी गाडग्यातली एवढे खीर म्हणजे काय तर त्याच्यात आहे. म्हणून मात्र विचार काय असं म्हणला आपल्याला जेवण मिळालंय तिकडे काय काय भानगड धन्या मग सीताराम म्हणला अरे तुझं वालगी लय भुकावल्यात भंडरा लाव आणि देवाचं नाव घे आणि भंडरा टाक तुझं वालगी जेवाय बसून दे. भंडारा टाक म्हणला तुझ्या देवाचं नाव घे त्या टायमाला आणि भंडारा मात्र टाक आणि जेवायची आज्ञा मात्र दे त्या जाग्याला. एवढ्या धन्या मग सीताला मातुर हाती भंडरा घेतला आणि भंडरा घेतला चांगलं कोणत्या देवाचा बोलला लागला होता मात्र काय बोलायला त्या जाग्याला. काशी लिंग देवाचं गा काशी लिंग देवा माझ्या वीरा बघा देवा माझ्या.
अबो ऋषिकेश संजय नागरे शाक बाहेर होता यांच्या बाहेर वतीने आमच्या चाललेल्या होळीसाठी 101 रुपयाचे भोगमान आलेला आहे. मंडळातर्फे पूर्णपणे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धनाजीराव होय मग शिरानं वालगी जेवाला बस म्हणला परवानगी दे म्हणला तुझी केला पंधरा हातात दिला आणि देवाचं चांग भोल तोर तुझ्या त्यामध्ये मात्र नाही मला देवाचं चांगलं म्हण म्हणल्याबरोबर त्या आपण देवाचं चांगलं म्हणजे म्हणतो आपल्या धर्मात कुणाच्या देवाचं चांग भलं तुझ्या धर्माचा देव कोणचा आहे त्या देवाचं चांग भलं म्हणला काशीलिंगपूर देवाचं चांग भलं चांग मला म्हणल्याबरोबर त्या टायमाला विठ्ठल देवाला आनंद झाला म्हणाला आणि पिंगळ्या दोषाच्या रूपात जाऊन मातुर दंडाला धरला मग सिधा त्या वेळेला जसा मात्र दंडाला धरला त्या टायमाला लागला होता काय बोलाय त्या जाग्याला हातात काठी खांद्यावर घोंगडे बाळू मामा मेंढ्याच्या पाठी बाळू मामाने सोन्याने माय सोन्याने भरली ओटी सोन्याने माय सोन्याने भरली विचार केला होता मनाला बोलत होता त्याच जाग्याला तुम्ही नुसतं कधीच बघा बाकी तुम्हाला नाही रसा रसा नाही झाला त्या मग मात्र टायमाला विचार केला म्हणाला त्या जाग्याला विचार केला मनाला बाबा पुढे प्रकार काय झाला होता त्याच वेळेला या मात्र म्हणाला देवाचं नाव घेतलं त्याच्यासाठी तर सगळा हट्टास चालला त्याच्यासाठीच मी लागली दुनिया मात्र धुंडाळा त्या वेळेला अरे ज्या देवाचं तू चांग मला बोललास बाबा तो देव कुठे राहतो तिची मला माहिती सांग बाबा असं म्हणल्याबरोबर धरलं मात्र त्याने मंशिदाच्या दंडाला त्या वेळेला सिद्ध मातृची तागती झाला बोलतो आता खरं सांगावं तरी पंचायतीने खोट सांगावं तरी पंचायती आता इकडे आड आणि तिकडे विहीर होऊन बसली त्या वेळेला तो देवाचं चांग बोला म्हणलास मग तो देव कुठे राहतो म्हणजे सांगायला का मलाच माहित नाही सगळी म्हणते म्हणून मी बी म्हणतोय मग इथं नागाव सिद्ध आलाय म्हणल्यानं देव नागाव सिद्ध नाव म्हटलं पाहिजे बरोबर आहे की का त्याच्या नावाला खातोय म्हणजे त्याच्याच नावाला काय म्हणलं पाहिजे होय तर ज्या देवाचा तू भंडारा घातलाय त्या देवाचा तू चांग बोल बोललास तो देव कुठे राहतो तेवढा सांग म्हणून मात्र लागला होता बोलायला एवढ्या टायमात नावाला काय झालं त्या जागेला धन्य मग सिने म्हणला रे खेळ्या बिरापा नाटक्या बिरापा माहिती सांगतो तुला परत त्याच्यावर तुला जाणे झालं तर जाशील बाबा बोलायला त्या जागेला सत्यवचनी मी त्या टायमाला खोटं बोलता येणार नाही मला त्या वेळेला मी सांगतो त्या देवाची माहिती परत त्याच्यावर तू जायचं फार अवघड दिसतंय मला गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या प्रिय देवा गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या प्रिय देवा देवाला 7व्या दिवशी परका झाला दासुदाच्या बाळाने नेला वटक्या झाडाला टांगला म्हणून मायवान मन तुला बंधुर भावा तुला बंधुर भावा गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या प्रिय देवा गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या प्रिय देवा
म्हणतोय त्या देवात माझं मन गुंतलंय. त्या मग मात्र टायमाला त्या देवाला मात्र लागली हुडकायला. त्याच्यासाठी आलो हिंदवर त्या वेळेला. देव कुठं आहे आणि कुठं राहतो त्याचा पत्ता सांगितला पाहिजे मला. तेव्हा या मनशिदाचा नाविला झालाय. भंडाऱ्यावर हात ठेवला आणि सांगतो देव कुठं आहे ती माहिती बाबा. तर देव कुठं आहे? आग्रा नदीच्या काठाला निर्गुंडीच्या आळ्याला होय 7 कळशी वारुळ वारुळाच्या मध्यभागाला शेषाचा अवतार झाला. त्या मग मात्र टायमाला 12 वर्ष झालं तप धरले त्या वेळेला. राहतो बिरापा, राहतो बिरापा. सरपाच्या चुमळी नासवाच्या फुगड्या ही चुळल्याच प्याव वाटाला. सरपाच्या चुमळी पडल्याच्या वाटावर त्या मग मात्र नाही मला देवाची वाटले खडतर त्या जागेला. देव मात्र नाही घावायचा तुला त्या जागेला. शेषाचा अवतार घेऊन तपावर बसलाय. 12 वर्ष होऊन गेल्यात. म्हणून मात्र लागला धन्या मग शिद मात्र गुणगाट सांगायला त्या जागेला. कोण पडलं या देवा विठ्ठला पंढरीच्या भगवंताला. पिंगळ्या जोशाची माव सोडली त्यानं होय आणि निघून आला अग्रणीला. तसा मात्र अग्नीला निघून आला त्या टायमाला. देऊ लागला विठ्ठल विचार कराय त्या जागेला. अग्रणीच्या काटाला निघून आला वनाला. निर्गुणीच्या आळ्याला 7 कळशी वारुळ पाडलं मातुर विठ्ठल भगवंतानं बाबा. जसं मात्र देवाने नेत्रानं वारुळ पाहिलं त्या टायमाला. देऊ लागला काय करणी आता करायला. वारुळातला देव बाहेर काढायचं म्हणलं कसा काय सहजच येणार आहे गेलं का? का? नाहीच की. तेव्हा आपण बी काहीतरी सॉंग सजवलं पाहिजे. बोलायला की घा बोलायला काटाला मुरकुंडीच्या वनाला भगवंतानं माव सोडली. माऊ सोडली देवानं त्या टायमाला रूप धारण केलं. आई या रूपात गेलो तर मात्र बंधू मला भेट देणार नाही त्या वेळेला. म्हणून देवानं रान भोपळा तोडला, पुंगी तयार केली, माव सोडली, रूप धारण केलं, गदाचा गारुड्या देव विठ्ठल झाला. त्या मग मात्र टायमाला पायात चाळ बांधलं होय आणि पवा मुकाला लावला दुधी भोपळ्याचा. त्या मग मात्र टायमाला देव गारुडे झाला त्या वेळेला. पुंगी लागला वाजवायला, वारुळाच्या भोवतनं देव लागला नाचायला. आणि पुंगीचा आवाज कुणाच्या कानावर गेला. जसा मात्र पुंगीचा आवाज कानी गेला काशलिंगवीर देवाच्या त्या टायमाला. देव माझा बिरा
भगवंताने काय केलं, पुंगीचा आवाज जसा कानावर आला, होय मग आता पुंगीचा आवाज कानावर आले ना, शेषाचा अवतारा गुरुदेव काय म्हणतो या, बिरदेव लागला विचार करायला, बद 12 वर्ष झालं या जाग्याला, वारुळाच्या मनाला, पण मात्र कोण नाही आला, आवाज कुठला या वेळेला. अरे कुठला गारुडी आला नाही, लागलाय पुंगी वाजवायला, तेव्हा पुंगीच्या तालावर 2 डाव जाऊन खेळावं बाबा. म्हणून मात्र जसा देवाने विचार केला मनाला, देव लागला होता मात्र वारुळात शेषाच्या रूपात बाहेर आला त्या वेळेला. भगवंतानं माझ्या शेषाचं रूप धरलं आणि वारुळाच्या माथ्यावर जिकडं गारुड्या नाचलं तिकडं लागला होता मात्र देव डुलायला त्या वेळेला. भाव लागला खेळायला, जिकडं वारुळाच्या भोवतन गारुड्या फिरेल तिकडं तोंड करून फिरायला लागला. एवढ्या बघा या टाईमात, एवढ्या बघा खेळता, गाव होता खेळता, गाव होता खेळता. कोणी पाहिलं एवढं माझा विचार, एवढं कोणी पाहिलं एवढं माझा विचार. त्या मग मात्र टायमाला विठ्ठल देव मात्र लागला होता पुंगी वाजवायला, बिरदेव लागला होता शेची नागाच्या रूपात खेळायला. दोघांचा डाव रंगात आला, पर्या विठ्ठल भगवंताला पंचायती पडली. आता म्हणता याला धरायचा कसा, सांगायचं कसं, बोलायचं. सांगून काय भेट येऊ देणार नाही, होय कारण का फसगमतीत भेटलं तरच भेट होती. बरोबर आहे. नाहीतर सांगून सगळं जर भेटायचं म्हटलं, मग काय हिताय तिथं कळलं का तुला कवाय जर हुडकतो या आज फसगमतीतच गावला. फसगमतीतला गावाला. हा, तशीच झाली ना, मग आता तशीच भेट करायची आपल्याला. तिने चांगलं जगायला लागले. लावले का असले भगवंताला भेटलं पाहिजे. बरं पंढरीचा इटुबा काय म्हणतोय, रंगात आलाय आता, रंगात आलाय, सुडदिना पुंगीत टाकली, त्याच्या शेपटावर हात मारला. जसा मात्र हात मारला त्या जागेला, देवाने देवाला धरलं त्या वेळेला. शेपटावर हात मारला आणि बोलला, बाबा अरे ब्रिदेवा म्हणला, जोडीच्या भावा किती दिवस झालं तुला हुडकतोया, भेट लावायची आणि जगात जोड लावायची. तुझ्यासाठी मात्र फिरायला त्या वेळेला, कुठे जाऊन बसला आणि कुठे चढून बसलाय त्या वेळेला. भेट मला देवावे ग देवावे, भेट मला देवावे ग देवावे ग देवावे. टाकल्याबरोबर मुखात नाव बिरे देवा घेतलं. तसं घेतल्याबरोबर देव सावध झाला त्या जागेला. हर म्हणला, किती काळ वर्ष झाले वचन दिलंस मला, मी तुझ्या मागणं येतो तुझ्या भेटीला. आणि आता म्हणला आला आहे, म्हणला 12 कळशी वाढून मात्र माझ्या भूतन वाढलं. तुझ्यासाठी म्हणला उपाशी पोटी तप धरलाय, आग्रणी
रुक्मिणी संग बाबा म्हणून मात्र लागलं होतं बोलायला त्या जाग्याला. आता तुला भेट मी सदासती देतोय आता म्हणला घालतोय मी तवरती. तेव्हा 60 दिना निसाटला आणि वारुळाच्या मकनात गेला. जसा मात्र गेला त्या टायमाला पुढं पडलं विठ्ठल भगवंता. आता ह्यो कसा घाट पडायचा का आपणाला? आईला म्हणला गडी लय रागावले दिसतोय. तेव्हा ह्यो वारुळात शिरला तर ह्यो वारुळ उकरून मारायचा डावील आपणाला. नाही नाही काहीतरी आयडियाच केली पाहिजे. म्हणून बाजूला सरला गारुड्याचं रूप सोडून दिलं आणि भानताना 12 दिवसाचा बाळ झाला. जसा मात्र 12 दिवसाचा बाळ झाला कोह्या कुकी लागला काढायला त्या वेळेला. आणि करवंदीच्या जाळ्यात जाऊन मोठ्या आळ्यात जाऊन पडला. एवढ्या का जय बापरे गा. मनुष्याच्या रूपात कानी उतार गेला ब्रिदेवाच्या. जसा मात्र ब्रिदेवाच्या काही उतारा गेला भगवंतानं विचार केला म्हणाला. कोण म्हणला पापी चंडाळी 12 दिवसाचा बाहेर टाकून गेली या जंगलात. होय अरे त्याला दूध कोण पाजील आणि माया कोण लावील बाबा. म्हणून मात्र त्या टायमाला देव लागला विचार करायला काय केलं पाहिजे या जाग्याला. वारुळातनं वर आला मानवाच्या रूपात वर आला आणि जर जाऊन बघतो तर करवंदीच्या आळ्यावर पडलेला बाळ पाहिला. ऊन लागलं होतं धारून त्या जाग्याला बाळ लागला होता रडाय त्या वेळेला. अरे उन्हानं माधुर बाळ करपून मरल बाबा. म्हणून माया लावली उचलून बाळ गेला खेळला. जसा मात्र गेला बाळाच्या जवळल्या